एक नामवंत क्रिकेट प्रेमी त्यांच्या माध्यमातून राजकोट बॉईजला 1000 रुपयाचं कॅश प्राइज शैलेश पाटील यांच्या अकाउंटवरती आलंय ते सुरेश सरोज आपण कलेक्ट करायचं आहे आणि दिवेश त्यानंतर सुमेश आपण पण ते आमच्या उदयन्ना पुजारी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे सेमीफायनल जिंकल्याबद्दल 1000 रुपयाचा आणि उदयन्ना पुजारी एक चांगली ओमकार मला टीम गेली कित्येक वर्ष गेली 15-20 वर्ष मुंबईवरती अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं गाजवलं आणि त्याचे ते सर्व खेळाडू आज इकडे खेळतात पुढे फायनल मॅचकडे मेगा फायनल टायटल कोण जिंकणार चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन आणि तुषार मयळ यांच्याकडून देखील तुषार मराळ यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर प्रत्येक चौकाराला 400 रुपये त्यानंतर षटकाराला 600 रुपये आणि एका ओव्हरमध्ये कशमन जर 3 चौकार लगावले तर 3000 रुपये एका ओव्हरमध्ये 3 सिक्स लगावले कशमन तर 5000 रुपये आणि हॅट्रिकसाठी देखील आपण पाहिलं तर 1000 रुपये तुषार मयळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय वळत मेगा फायनलच्या मॅचकडे सर्वांचं लक्ष या मालवणच्या क्रीडा स्पर्धेवरती आहे श्री साई स्पोर्ट्स सेटच्या माध्यमातून युट्यूबवर देखील ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय सचिनंद हडकर या साहेबांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पिट्या स्मृती चषक आज हडकर साहेब नाहीत आपल्यामध्ये आणि आज शेवटचा दिवस म्हणजे तब्बल 20 टीम इथे खेळल्या आणि 20 मधून एक 0 निघून गेला या शेवटच्या 2 राहिल्यात म्हणजे 18 टीमला पराभूत होताना पाहिलं गेलं बट या 2 टीम आज फायनल मध्ये आल्यात आणि फायनल मॅचला सुरुवात होतीये आणि पहिली ओव्हर घेऊन डोंबिवलीचे एक नामवंत खेळाडू किरण शिंदे येतात बॉलिंगसाठी विक्रांत केनी प्रतिष्ठान या संघासाठी ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेले एकदा फायनलला सुरुवात करत बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि फायनल मॅच आहे तर भाई जोश पण तसा पाहिजे स्ट्राईक एंडला सुरेश सरोज डोंबिवलीचा एक बॉलर आहे तर स्ट्राईक एंडला बॅटर अंधेरीचे खूप चांगली बॅटिंग करत असताना स्टेशन वाईज मध्ये देखील मुंबई स्टेशनसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं जसं गावाला ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं तसं मुंबईला स्टेशनसाठी आपल्या विभागासाठी क्रिकेट खेळलं जातं आणि फायनल मॅचला सुरुवात होतीये पिट्या स्मृती चषकाची फायनल मॅच 4थं पर्व आणि त्याच्यावर आहे सर्वांना गर्व असं आमचं हे 4थं पर्व आणि 4 ओव्हरची मॅच असणार आहे किरण शिंदे बॉलिंगसाठी ज्याच्या नावावर देखील बाईक आहे तो पण देखील खूप चांगलं क्रिकेट मुंबई कल्याण डोंबिवली परिसरातून बिलॉंग करताना पाहिले गेले आणि यावर्षी सुरेश सरोजनी सुप्रीमो चषकामध्ये देखील सिरीज बाईक मिळवली आहे म्हणजे दोन्ही खेळाडूंच्या नावावर बाईक आहे या बॉलवर देखील लेग ब्रेक पाहिलं गेलं विथ द स्पिन अगदी हलक्या हाताने ढकललं 70,000चा मानकरी कोण होईल 35,000चा मानकरी कोण होईल यावर देखील नजर आहेच लाख मुलाचं आयोजन खूप चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळतात आणि खूप चांगली पारितोषिकं बॉलिंगसाठी पुन्हा एकदा किरण स्ट्राईक एंडला पाहिलं सुरेश सरोज या बॉलवर देखील लेग ब्रेक ढकलला गेलाय आणि प्रथमेशला चान्स घेणं गरजेचं होतं तिकडे भाऊ हिम्मत की किंमत ह्या टायमाला कॅचेस बनवाव्या लागतात आणि कुठेतरी प्रथमेशनी पण थोडं पहिली ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर आहे त्यामुळे सुरेश सरोज इकडे चान्स घेतील का बट किरण शिंदेच्या अगेन्स्ट खेळणं थोडंसं डिफिकल्ट आहे कारण की विथ द स्पिन दोन्ही दिशेला बॉल कट करतात त्यामुळे पॉवर प्लेला चान्स घेणं थोडं कठीण आहे हा बॉल अगदी हातातून निसटला आणि सूरजने पहिला श्रेणी केला आणि सुरेश स्वतःच म्हणला की वाईड आहे त्याला माहिती आहे की ऑफ ब्रेक आहे म्हणजे बॉलरचा ग्रीपच समजून तुम्हाला रीड करता आलं पाहिजे बॉलिंग बॉलिंगसाठी किरण शिंदे पुन्हा एकदा या बॉलवर देखील टॅप खेळला गेला आणि खूप चांगला फटका पाहायला मिळाला बहुतेक मुंबईच्या खेळाडूंनी सांगितलं की मालवणमध्ये खूप कठीण आहे जिंकणं आणि सत्य आहे ते म्हणजे तुम्ही ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे पण तुम्ही जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला असं कारण देऊन चालणार नाहीये तुम्हाला खेळावंच लागणार भले जिंका किंवा हारा बट खेळायचंय स्वतःला सिद्ध करायचंय बॉलिंगसाठी किरण शिंदे स्ट्राईक केला सुरेश सरोज या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला आणि तिकडे रन सिंगल मिळेल मेगा फायनलची मॅच 4 ओव्हरची मॅच स्कोर पाहिला तर 6 रन झाले धावफलकावरती या बॉलवर देखील टॉपेज घेतली गेली बट दीपुनी चांगला बॉल अडवला तिकडे आणि झेलची संधी होती बट चांगली फिल्डिंग पाहिली गेली बघा रात्रीचे 2 वाजलेत बट तुमची नजर पण तेवढीच पाहिजे बॉलिंगसाठी पुन्हा एकदा किरण
अडीच वाजत आले, जरा अजून 2-3 तास थांबलं तर बाजारपेठच खोली होईल, म्हणजे सकाळच होईल. आणि पण क्रिकेट कधी खेळलं जातं आणि प्लेयर्सला ती सवय आहे. मुंबईतलं क्रिकेट असंच आहे, कधी ठाण्यावरून मुंबई, कधी मुंबईवरून पुन्हा एकदा वरळी, वरळीवरून अंधेरी, अंधेरीवरून कल्याण असा प्रवास करावा लागतो. कधी इकडे सेमी, तिकडे सेमी, तिकडून सेमी झाली की फायनल. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला, पहिली ओव्हर संपली आहे आणि किरण शिंदेने कुठेतरी लेझी घेतली ओव्हर आणि 7 रन आलेत. म्हणजे राजकोट बॉईज ह्या मॅचमध्ये आली आहे. राजकोट बॉईज थोडी शांत झाली. फायनल मॅच आहे भाऊ, थोडा आवाज झाला पाहिजे का 2 वाजले आणि पाहिजे 7 रन झालेत. त्यामुळे आता दोन्ही टीमचा आवाज झाला पाहिजे, कारण की थोडा माहोल बनला पाहिजे. रेम्बो मंगलमूर्ती या संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि खूप चांगले अगदी व्यावसायिक गटात खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहिला गेला. म्हणजे टर्फ क्रिकेट असेल, अंडरआर्म ओपन असेल, अंडरआर्म बॉक्स असेल, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये वडाळाचं नाव अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ठसा उमटवताना पाहिले गेले. पण स्ट्राईक एंडला दिवेश पारवे, अजून एक अंधेरीचा युवा खेळाडू स्ट्राईक एंडला येतात. मेगा फायनलची मॅच. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला. क्या बात आहे, क्लास. म्हणजे असा ड्राईव्ह केला की एक फोटोग्राफर फोटो काढेल त्याचा. खूप चांगला. म्हणजे विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि रोहित शर्माचा कव्हर ड्राईव्ह जेव्हा बघण्यात एक वेगळी मजा आहे. आणि सचिन तेंडुलकरचा स्टेट ड्राईव्ह अजूनही तो बघण्यासारखाच वाटतं की परत परत ते व्हिडिओ बघावे. द गॉड ऑफ क्रिकेट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज उपाध्याय. या बॉलवर फिंगर रोल केले गेले, बट दिवेश पारवे अगोदरच रेडी होती की त्याला माहिती आहे बॅकफुटला आपण कट करू शकतो. भव्य दिव्य असं आयोजन. 20 टीम मधून आपण गेले 5 दिवस ही टुर्नामेंट एन्जॉय केली. 20 टीम मधून ह्या 2 टीम फायनल मध्ये आल्यात. पीटीआय स्मृती चषकाचा शेवटचा दिवस. क्रिकेटची दिवाळी संपत आली आणि दिवाळीचा शेवटचा दिवस. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली, काय बॉल अडवला गेलाय. सागर निवाते. क्या बात आहे. सागर बोलतो टी शर्ट खराब झाली तरी चालेल, आयोजकांनीच दिली आहे. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 4 टीमचं टी शर्ट आपण पाहतोय. डाईव्ह लगावली पाहिजे. राजकोट बॉईज त्यांच्या विरुद्ध विघ्नेश 7. 7 प्लेयरची मॅच, त्यात 8 अंपायर. या बॉलवर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आणि मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहायला मिळतीये. रन्स पाहिले तर पुन्हा एकदा सिंगलनी पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. 1-0. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलं. भले इंग्रजांचा खेळ आहे क्रिकेट, बट भारतामध्ये एक वेगळाच क्रेज आहे आणि भारतामध्ये या खेळाचा वेगळाच छाता वर्ग होताना असताना पाहिला गेलाय. मग ते गल्ली क्रिकेट असू दे, टेनिस बॉल क्रिकेट असू दे, लेदर बॉल क्रिकेट असू दे, महिलांचा क्रिकेट असू दे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. दिवेशच्या माध्यमातून रन सिंगल मिळेल. 11 रन झाले त्या फलकावरती. विघ्नेश 7 त्यांच्या विरुद्ध राजकोट बॉईज अशी मॅच चालू आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला. पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर टीम राजकोट बॉईज संघाने एक चांगली पकड निर्माण केली गेली. स्कोर कार्ड 12 रन झाली त्या फलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर देखील हलकेसे फुटवर पाहिले गेले, बट पुन्हा एकदा मागे आले आणि रन सिंगल मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. आता 2 ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. 2 ओव्हरमध्ये मात्र बॉलर्सला एफर्ट्स द्यावे लागतील आणि विकेट काढणं गरजेचं आहे. जर टीम विघ्नेश 7ला मॅचमध्ये यायचं आहे तर विकेट काढून ही जोडी कुठे कशी बशी थांबवावी लागेल. आज काही राजापूरहून आले, काही मुंबईवर आले, काही ठाण्यावरून आले, पनवेल, रायगड, विविध भागातून आज खेळाडू इकडे येताना पाहिले गेले आणि या मालवणचं नाव आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये आज वेगळ्याच प्रकारे ठसा उमटताना पाहिलं गेलं. पीटीआय स्मृती चषक सचिनंद हडकर साहेबांच्या स्मरणार्थ आज त्यांचे चिरंजीव आणि त्यांची संपूर्ण टीम या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत की एक चांगलं टुर्नामेंट झाली पाहिजे आणि ऑल ओव्हर सर्व पीटीआय स्मृती चषकाचे आयोजक खूप महत्त्वाचं आहे.
बॅनर लावण्यापासून जे सर्व कामं असतात, खूप खेळपट्टी बनवण्यापासून, ग्राउंड बनवण्यापासून, या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. ट्रॉफी बनवण्यापासून सर्वांचा फॉलोअप घ्यावा लागतं. रन पहिले तर आतापर्यंत 14 रन झाली धावफलकावरती आणि तिसरी ओव्हर घेऊन मुंबईतील अजून एक वेगवान गोलंदाज सागर निवाते येतात वडाळा एक्सप्रेस. या बॉलवर एक सिंगल रन मिळतीये. स्कोर कार्ड मात्र सिंगलने पुढे जाईल. 14 14 रन झालेत. या बॉलवर पण पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे पुन्हा एकदा मिळतीये आणि अफलातून बॅटिंग केली. दोघांनी मात्र मॅच बनवली आहे, पण इकडून पुढे टचअप देणं गरजेचं आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर रन सागर करगुटकर आपलं पण आभार आहे. सागरला एक आणि दर्शन करगुटकर यांच्याकडून आमच्यासाठी देखील कॅश प्राइज. क्या बात आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच. आज आमच्या कॉमेंट्रीसाठी देखील आम्ही तुमचे दाग देते, आमचं कौतुक करताय, थँक्यू सो मच. त्याबरोबर 2 रन तिकडे मिळतात. सागर करगुटकर आणि दर्शन करगुटकर यांच्याकडून आमच्या कॉमेंट्रीसाठी कॅश प्राइज बहुमूल्य, जे खूप महत्वाचं आहे. आम्ही इकडे शोरमा खाऊ आता आणि तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलंय. 17 रन झाली धावफलकावरती. 18 रन झालेत. बघत होतं तुमचं लक्ष आहे की नाही बॅटिंग टीमचं, पण थोडं लक्ष दिलं पाहिजे बाई. 2 वाजले, झोपू नका राजकोट बॉईज. अरे जरा दाखवा या भाऊ, मालवण मध्ये थोडा आवाज झाला पाहिजे यार. आणि इकडे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बघा, तुमचा आवाज थोडा कमी पडतोय, त्यामुळे तिथे तर स्टंपिंग झाली असती, बट समोरची टीम पण मॅच सोडणार नाहीये. अक्षय देसाई यांचा आवाज पाहिजे भाऊ. अक्षय भाऊ, चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. बॉलिंगसाठी सागर निवाते, स्ट्राइक एंडला सूरज उपाध्याय, स्ट्राइक एंडला सुरेश सरोज. या बॉलवर टॅप खेळला गेलाय. फ्री माइंड स्ट्रोक पाहिला गेला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल आणि दोघांनी इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागते. मात्र सुरेश सरोजला टॅप फटका फसला. राहिलाय म्हणजे कुडाळ त्या परिसरात देखील बैलगाडा शर्यतीचा एक वेगळा क्रेज राहिलाय. बॉलिंगसाठी प्रथमेश परब येत आहेत. स्कोर झालाय 19 रन झालेत, 19. आणि प्रथमेश परब येतात बॉलिंगसाठी. लालबागला आलात तर गणेशोत्सव देखील तिकडेचा पण प्रसिद्ध लालबाग रंगारी पदकचा गणेशोत्सव आहे, त्या परिसरातील खेळाडू आहे. लालबाग परेड परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलाय आणि बॉलिंगसाठी येतात प्रथमेश परब. धूप या नावाने ओळखले जातात. खूप चांगलं क्रिकेट खेळत. लेफ्ट आर्म आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती नो बॉल. रन मात्र तिकडे 20 रन झाले धावफलकावरती आणि सुरेश सरोज माघारी परतल्यानंतर देवकरण परमार येतात नॉन स्ट्राइक एंडला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन
आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर थोडे बदल केले जात आहेत. एक प्रथमेश दिल्यानंतर दुसऱ्या प्रथमेशला पुन्हा एकदा संधी दिली आहे. सागर कनगुटकडून जर प्रथमेशने एक विकेट मिळवली तर प्रत्येक विकेटला ₹200 असणार आहेत. सागर कनगुटकर यांच्याकडून या बॉलवर देखील लेग ब्रेक आणि मला असं वाटतं एटीएम कार्ड घेऊनच आले. या बॉलवर देखील ऑफ ब्रेक. काय बॉल बनवला गेला, अफलातून बॉल. क्या बात आहे. बॉल डायरेक्ट मालवणवरून मात्र देवगडला बॉल वळवला. ऑफ ब्रेक कडक. भाई स्पिनला खूप रिस्पेक्ट आहे. जेव्हा एखादा स्पिनर चांगला स्पिन टाकतो, अफलातून बॉल. बॉल ऑफ द फायनल मॅच. आणि 23 एक डिक्लेअर मध्ये रन जाईल. आमचे सर्व हडकर बंधू पण या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहेत आज. या बॉलवर लेग ब्रेक. बट एक बॉल चांगला आल्यानंतर तुम्हाला व्हेरिएशन करणं चुकीचं आहे. जो बॉल पडतोय तोच बॉल टाकणं गरजेचं आहे. आमचे संतोष वराडकर पण आज लक्ष लावून आहेत. सर्व युट्यूबची टीम. नो बॉल. विघ्नेश असतील, विराज असतील, रोहित, त्यानंतर आमचे बाबू, शैलेश पाटील स्वतः आहेत, साहिल आहेत आमचे, आणि सर्व आमचे कॅमेरामॅन खूप चांगलं कार्य करतात. नो बॉल आहे. बॉलिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलाय. डीजे वाजलाच पाहिजे.
जर प्रथमेश गोटे यांनी जर डॉट बॉल काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सागर करगुडकर यांच्याकडून. आणि या बॉलवर देखील सिंगल रन केले गेले. टार्गेट आपण पाहिलं तर तब्बल आतापर्यंत 27 रन झाले त्या फलकावरती. कुठेतरी बॉलर्सने एफर्ट्स मात्र फायनल मॅच मध्ये शोल्डर डाऊन केले, त्यामुळे टीम फिल्डिंग करत असताना विघ्नेश 7 कुठेतरी डाऊन होताना पाहिली गेले. बट कमबॅक करावं लागेल आणि दुसऱ्या डावामध्ये देखील पॉवर प्ले पण आहे, त्यामुळे 27, 29, 30 टार्गेट होऊ शकतो. केल्याने होत आहे आधीची केली पाहिजे, तुम्ही प्रयत्न करत राहा. and it is a OUT out. चांगली बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल मला असं वाटतं शिल्लक आहे. 1 to go. रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग साठी प्रथमेश. आणि या बॉलवर आपण पाहिलं तर दिवेशच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक. रन मिळतील 4. परफेक्ट. दोस्ती नहीं टूटेगी, दोस्ती बने रहेगी. चलो पिट्टस स्मृति चषक 2024 मेगा फाइनल का घमासान मुकाबला है और आमने सामने होते हुए दो दिग्गज टीमें, दो ताकतवर टीमें एक दूसरे के सामने. और पहले बल्लेबाजी करते समय बल्लेबाज जो आखिरी बॉल के ऊपर चौका लगाया, पूरी पारी को एंकर किया, वो बल्लेबाज क्या काम तमाम किया है, क्या ऐसा स्कोर खड़ा किया है जो शायद उससे पार पाना मुश्किल हो सकता है. कमाल की गेंदबाजी करते हुए पराग स्ट्राइक पर है. फॉकी ओवर पर तेजस लुडबे ज्याने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला, त्यासाठी तुषार मराळ यांच्याकडून
400 पारितोषिक या ठिकाणी घोषित होते. शुरू होता है मुकाबला. फाइनल, मेगा फाइनल, अंतिम पारी, आखिरी क्षण, आखिरी लम्हे. पहली गेंद और पहली गेंद छोड़ दी है. वाइड है. योगेश मिस्त्री प्रमुख अंपायर उसे वाइड का करार देते हुए अपने दोनों हाथ फैलाकर और वाइड के साथ शुरुआत होती हुई पारी की. 33 रनों का पहाड़ चढ़ना है. बिल्कुल मुंबई गेंदबाजी स्टाइल के सामने मुश्किल है ये 33 रन बनाना, लेकिन किसी एक बल्लेबाज को जिस तरीके से पहले बल्लेबाजी करते समय जिस बल्लेबाज ने आखिरी गेंद पर चौका लगाया था दिवेश, उसी की तरह पारी खेलनी पड़ेगी. करारी पारी चाहिए और जवाबी कार्रवाई करते समय करारा जवाब देना पड़ेगा. बिल्कुल एक दूसरे का जायजा लेते हुए अनुभवी गेंदबाज है ये, पराग गेंदबाजी करते हुए, ऐनक लगाकर गेंदबाजी करते हुए, और ये वाइल्ड शॉट में कहूंगा एक खराब सोच. सन्माननीय आनंद आचरेकर आणि पांड्या गुरव यांच्याकडून जर 3 चेंडू निर्धाव काढले तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे या गोलंदाजीसाठी. 2 चेंडू म्हणजे 1 विकेट गेलेला आहे आणि 1 आता चेंडू निर्धाव, आणि आता जर निर्धाव चेंडू काढला तर 1000 रुपये मिळतील. सन्माननीय आनंद आचरेकर आणि पांड्या गुरव. और ये 2 रन है. ये बढ़िया स्ट्रोक है, कदमों का इस्तेमाल किया था और जो बेड़िया बांध रहे थे, जो जंजीरें डाले थे उसे तोड़ते हुए स्कोर बोर्ड होता हुआ 3 रन. 3 रन पर चला जाता हुआ. गेंदें जाया होती हुई 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. 3 गेंदों का खेल बाकी है और जो शुरुआत चाहिए थी गेंदबाजी करने वाली टीम राजकोट बॉयज को, वही शुरुआत मिलती हुई, एक स्वप्ननुमा शुरुआत मिलती हुई. ताबड़तोड़ बल्लेबाज जो खतरनाक साबित हो सकते थे वो तेजस लुड़बे आउट होते हुए बहुत ही जल्दी, और वो बहुत बड़ी सफलता थी अपने इस मालून के मैदान के ऊपर. बखूबी एक बड़ा किरदार अदा कर सकते थे. यहाँ पर खराब गेंदबाजी होते हुए अनुभवी पराग के माध्यम से ओवर का ये दूसरा वाइड है. वाइड के साथ शुरुआत की थी लेकिन उसके बाद वापसी की थी फॉकी को आउट करके, और उसके बाद अब फिर से वाइड बॉल. स्कोर बोर्ड 1 रन से आगे बढ़ता है. स्कोर बोर्ड 4 के ऊपर. बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज सागर. सागर को अपनी घाघर भरनी पड़ेगी इस मैदान के ऊपर. अगर ये 33 रन बनाने होंगे तो इसे खड़ा रहना पड़ेगा. और ये जो कप्तान है एक अलग शैली का बल्लेबाज है, बल्लेबाजी करेगा. या सामन्यामध्ये जर कोणी 3 विकेट घेतले तर त्या 3 विकेटसाठी अक्षय उर्फ पांड्या गुरव याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. और ये नो बॉल है. कुल मिलाकर 2 रन मिलेगी. फील्डर्स की दाद देनी पड़ेगी. बिल्कुल जगह पर खड़े रहते इतने बल्लेबाज क्लोज आने के बावजूद आग तक नहीं मूंदते हैं. दिलेरी कलेजा है इन फील्डर्स के पास. बेहतरीन फील्डिंग करते हुए स्कोर बोर्ड 2 से आगे बढ़ेगा. स्कोर बोर्ड 7 के ऊपर. खराब गेंदबाजी, अतिरिक्त गेंदबाजी, जो काम बल्लेबाजों ने किया था शायद उस पर पानी फेरने वाली है गेंदबाजी होते हुए मैदान के भीतर. राजकोट बॉयज की ओर से ये पराग अनुभवी गेंदबाज, लेकिन महंगे साबित होते हुए और इस बार चौका अर्जित करते हुए ये कप्तान, ये सरदार, ये स्कोर बोर्ड होता हुआ इस चौके के साथ 11 रन. सूरज यहां पर स्कोर बोर्ड 11 पे चला जाता हुआ. 33 रनों की दरकार है. 33 रनों की दरकार है और वो दरकार पूरी करने के लिए तुषार मळा यांच्याकडून चौकार आणि षटकारासाठी 400 रुपये, षटकारासाठी 600 रुपये आणि 400 वसूल केलेद्वारे सी बीच. सूरज यहां पर चकमा खाता हुआ. गोपी ये क्या हो, वाजलाच पाहिजे.
हॅलो, या ठिकाणी या स्पर्धेमध्ये गोट्या गवंडे उतरलेले आहे, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर करंगुटकर यांच्याकडून 500 रुपये गोट्या गवंडीसाठी. सन्माननीय आनंद आचरेकर आणि अक्षय गुरव पांड्या उर्फ पांड्या याच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपये. ये वाइड बॉल है, बिल्कुल वाइड बॉल है, खराब शुरुआत है. स्कोर बोर्ड होता हुआ 12 रन. गोट्या गवंडीच्या प्रत्येक सिंगल साठी सन्माननीय गोट्या गवंडीच्या प्रत्येक एक धावेसाठी मयूर पारकर यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक आहे. जेवढे धावा गोट्या बनवेल त्याच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक एका धावेसाठी. तो गेंदबाजी के लिए आते हुए अरुण, इनामों की खैरात होते हुए लूट सको तो लूट लो, ऐसा मौका है. खिलाड़ियों को अपना हुनर दिखाओ और हुनर का पैसा है और नगद राशि अपनी कर दो. यहाँ पर गेंदबाजी करते हुए अरुण, लंबे ऊंचे कद के अरुण, यहाँ पर अलग शैली के साथ गेंदबाजी करने वाले अरुण. सन्माननीय दर्शन करंगुटकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे गोट्या गवंडीसाठी. फलंदाजीसाठी उतरला याच्यासाठी 200 रुपये. फिर से अरुण तैयार होते हुए कुछ बढ़िया करने के लिए. राजकोट बॉयज यहाँ पर काफी ज्यादा तादाद में दर्शक मौजूद है, उनके समर्थक यहाँ पर मौजूद है और हर बॉल पर समर्थन करते हुए हर्षोल्लास के साथ अपनी टीम की हौसला अफजाई करते हुए अरुण यहाँ पर फिर से अगली गेंद लेकर ओवर की. ये बढ़िया खेला है, बैकफुट पे जाके कट किया है पॉइंट के क्षेत्र में. 1 रन के लिए. स्कोर बोर्ड 16 के ऊपर 4 गेंदों की समाप्ति हो चुकी है. स्कोर बोर्ड 16 की ओर चला गया है. बेहतरीन टूर्नामेंट पिट्टा स्मृति चषक 2024 अंतिम मुकाबला चलता हुआ पिछले 5 दिनों से क्रिकेट का रण संग्राम महामुकाबला कुंभ मेला को क्रिकेट का यहाँ पर आयोजित किया था और इस कुंभ मेला में हम कमेंट्री करते हुए और ये एक अलग सुकून, अलग अनुभव. गोपी जी, आनंद आचरेकर आणि अक्षय गुरु उर्फ पांड्या यांच्याकडून सलगच्या 2 चौकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि गोट्या गवंडीच्या प्रत्येक एका धावेसाठी 50 रुपयांचं पारितोषिक असेल मयूर पारकर यांच्याकडून. धन्यवाद सुनील. इनामों की खैरात है इन खिलाड़ियों के लिए. गोटा गवंडी सबसे चहीता है, यहाँ पर लोकल बॉय है और उसके लिए इनामों की खैरात है. अगर हीरो बनेगा तो और ज़्यादा रुपए मिलेंगे. यहाँ पर लेप देते हुए बिल्कुल बढ़िया तरीके से पड़ा है, हाथ से पड़ते हुए इस गेंदबाज को अरुण थोड़ा सा महंगा साबित होता है. स्कोर बोर्ड इस सिंगल के साथ 18 के ऊपर. बढ़िया पीछा करते हुए और यहाँ पर ये फील्डिंग का स्तर देखो, ये फील्डिंग का तरीका देखो, अजीबोगरीब तरीका है. बिल्कुल निडर होकर, निर्भय होकर फील्डिंग करते हुए, बल्लेबाज के बिल्कुल करीब रहकर फील्डिंग करते हैं और इसके लिए एक अलग जिगरा चाहिए सुनील. इसी बीच ये 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ और पिट्टा स्मृति चषक 2024 ने मुझे कमेंट्री करने का मौका दिया, इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद अशोक में. गवंडी जर चौकार ठोकला असेल तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे गोट्या गवंडीसाठी. या ठिकाणी गोट्यासाठी अजून एक पारितोषिक आहे. त्याने जर चौकार मारून सामना संपवला तर मयूर पारकर यांच्याकडून एक पाम तेलाचा बॉक्स आहे. ओके, गोट्या गवंडीसाठी पारितोषिकांची खैरात होते. तुमच्या समवेत आज स्कोररची कामगिरी आणि गोट्या गवंडीने जर एक चौकार ठोकला असेल तर शुभम तोडणकर यांच्याकडून देखील 1000 म्हणजे टोटल 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी रोख रक्कम आहे. गोलंदाजी एंडकडनं गोलंदाज जे सज्ज होतोय तो म्हणजेच विराज. चेंडू यू मिस आय हिट हे समीकरण डीजे. धन्यवाद डीजे. वळू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे.
महाअंतिम सामना ग्रेट ग्रँड फिनालेचा शो आपल्या समोर पाहायला मिळतोय. पीटा स्मृती चषक 2024 हा रणसंग्राम. गोलंदाजी एंडकडनं असेल तो म्हणजेच सध्याच्या घडीला गोलंदाज विराज सफलता प्राप्त आहे. गोलंदाजी एंडकडनं जर विचार केला तर दीपू आपला मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने. हा पहिला चेंडू यावेळेला मात्र इम्प्रोवाइज केलंय. सुंदर चेंडू फ्लिक केलाय. चेंडूवर एकेरी धावेची मोहर उमटवली आहे. एक धावेनिशी धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न देखील होतोय. स्कोरबोर्डवर जर आपण विचार केला असेल तर स्कोर 20 धावा धावसंख्या आहे. 20 धावा 33 धावांचं हे लक्ष्य. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. सोयर चेंडू अवांतर. या अवांतर धावा कुठेतरी रोखाव्या लागतील विराजला. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिला चेंडू अति लय मध्ये पडलेला चेंडू त्यांनी यष्ट्यांचा वेध घेतला होता तो म्हणजेच सागर निवातेच्या. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फसवलंय आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय यावेळेला डॉट चेंडू डॉट चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडूला अनन्यसाधारण महत्व आहे. बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक निर्धाव चेंडूला अनन्यसाधारण महत्व. पुन्हा एकदा विराज सज्ज होतोय गोलंदाजी एंडकडनं. रफ्तार वेग आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्या वेगाला कुठेतरी आवर घालतोय निश्चित स्वरूपाने. तो म्हणजेच एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. दीपूच्या माध्यमातून स्कोरबोर्डवर धावा जमा होत आहेत त्या म्हणजेच 22 धावा. 4 चेंडू समाप्त होत आहेत. 4 चेंडू समाप्त होत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगात टाकलेला चेंडू रिलीज होतोय. पंच दोन्ही आत समांतर. अवांतर धाबेचा दंड. वारंवार अवांतर धाबा. रिव्ह्यू ओके. रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलेला आहे. वाईड साठी रिव्ह्यू आहे. या इनिंग मधील रिव्ह्यू त्या ठिकाणी घेत आहेत राजकोट बॉईज आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघ रिव्ह्यू घेतला जातोय आणि निश्चितच आपण जर पाहिलं असेल तर त्यामुळे हा चेंडू वाईड येतोय. वाईडवर एकेरी धावसंख्या झाली आता 23 धावा. अजूनही 10 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा विराज गोलंदाजी. विराज एक्सप्रेस पुन्हा एकदा रिव्हर स्वीप क्लीन स्विच हिट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर एकेरी धावेची मोहर. एक धावा त्या ठिकाणी जमवले जातात मैदानावर आणि या कामासाठी ओळखला जातो दीपू. ते काम मात्र अतिशय सुंदररित्या मुंबई असो की मालवण असो चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हर्ष उल्हास म्हणावं लागेल तो म्हणजेच विघ्नेश सेवन यांच्या गोटामध्ये दाखल. एक चांगली कामगिरी. आनंद व पांडे यांच्याकडून जे क्लीन बोल्ड साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हो शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. आनंद आचरेकर आणि अक्षय गुरव उर्फ पांडे यांच्याकडून क्लीन बोल्ड साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात दोन्ही संघाच्या बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळते. गोट्या गवंडी लोकल बॉय आहे. लोकल स्टार आहे. निश्चित स्वरूपाने या लोकल स्टारला आज मात्र मैदानावर चालावं लागेल. 5 स्टार बनावं लागेल. षटक समाप्त होतोय. 6 चेंडू 9 धावांची गरज असेल सध्याच्या घडीला. 1 मिनिट सॉरी सर 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा हे समीकरण गोलंदाजी एंडकडनं असेल. दिवेश गोलंदाजी मार्कवर. दिवेश काय करतोय मैदानावर. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय की गोट्या गवंडी इतक्या साऱ्या रकमेचा मानकरी ठरतोय हे देखील पाहणं गरजेचं असेल. चौकारासाठी किरणजी हुर्णेकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. शुभम तोडणकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर तेल बॉक्स देखील आहे गोट्या गवंडीसाठी. पाहायचं आहे गोट्या निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी एंडकडनं दिवेश सज्ज होतोय. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तटवला एकेरी धावेसाठी आणि गोट्याच्या प्रत्येक एका धावेसाठी देखील 50 रुपयांचं पारितोषिक आहे. मयूर पारकर यांच्या 3 धावा जमावल्यात गोट्याने.
ज्याचं 150 रुपयांचा आत्ता तरी मानकरी आहे. दीपू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. दिवेश, एक चांगलं बॅटल आपल्याला मैदानावर पाहायला अनुभवायला मिळेल. हा चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स, मात्र एकेरी धाव दिशा दाखवली आहे. गाईड केलं या फटक्याला, निश्चित स्वरूपाने जर विचार केला तर गाईड केलाय. चेंडू निघतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धावेसाठी घोषित आरक्षित क्षेत्र आहे. त्या क्षेत्रात एक एक धावा जमवल्या जात आहेत आणि एक धावेनेशी या धावसंख्येचा 33 धावसंख्येचा पाठलाग एक धावेनेशी पुढे सरकवला जातोय. पुन्हा एकदा दिवेश असेल गोलंदाजी एंडकडनं, दीपू असेल. हा चेंडू स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन फसवलंय. लेग ब्रेकचा वापर, बॅक टू द पॅव्हिलियन. दीपू डीजे. गोट्या गवंडीसाठी अजून एक पारितोषिक येत आहे. सागर करंगुटकर यांच्याकडून चौकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. लक्ष द्या, सूचनेकडे देखील आपण. सामना कोणीही जिंकू द्या, या 7 खेळाडूंना उद्या आनंद आचरेकर आणि अक्षय गुरु उर्फ पांड्या यांच्याकडून स्कुबा डायव्हिंगचा आनंद त्या ठिकाणी घेता येणार आहे उद्यासाठी. त्यामुळे आपण फायनल कोणीही जिंका, आपल्यासाठी स्कुबाचा सफर आपल्याला मिळणार आहे. उडीया मैदानाकडे फसवलंय, जाळ्यामध्ये ओढलंय. निश्चित स्वरूपाने आपण जर विचार केला तर आता मात्र मॅच बनताना पाहायला मिळते. मी तर म्हणेन गोट्या गवंडीला स्ट्राईक यांच्या दिशेने येणं महत्त्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये, या मॅचमध्ये. गोलंदाजी एंडकडनं पुन्हा एकदा विराज. दिवेश, माफ करा, दिवेश गोलंदाजी एंडकडनं पॉइंट रिजन मध्ये एकेरी धाव. आता मात्र निश्चितच आशेचा किरण म्हणावा लागेल, तो म्हणजेच गोट्या गवंडी लोकल स्टार आज मात्र मैदानावर सुपर हिरो बनेल का, या सामन्याचा हिरो बनेल का, आपला इम्पॅक्ट या मैदानावर सिद्ध करेल का, येणारी वेळ येणारा का ठरवेल. विनंती असेल आपण 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा हे समीकरण आहे. बॅनरवर जे टेकून उभे आहेत आपल्याला विनंती आहे कृपया करून बॅनर पासून थोडेसे लांब राहा. बॅनरवर जे हात टेकून उभे आहेत त्यांना विनंती असेल कृपया करून जरासे मागे राहा. सूरज जरासे मागे राहा, आपल्याला विनंती आहे. गोट्या गवंडी लाईटच्या पोल बसून जेवढे प्रेक्षक उभे आहेत, मी कृपया मंडळ असं करायचं आहे, लाईटचे प्रेक्षक लाईट पासून थोडेसे लांब उभं राहायचं आहे. टाटा टाटा टूर 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 टूर, फार 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 फार. लाईटचे प्रेक्षक लाईट पासून थोडंसं लांब उभं राहायचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच पुन्हा एकदा दिवेश सज्जतोय, स्टेप आउटून फटका खेळला जातोय, चेंडू निघतोय. मात्र यावेळेला मात्र एकेरी धावेसाठी ऑन साइडच्या दिशेने हा फटका. चेंडूवर 1 चेंडू, तब्बल 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 4 धावा. वैभव कुरंदेकर आणि प्रणित वाघ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल गोट्या गवंडीच्या चौकारासाठी. आणि दर्शन विश्वास गावकर यांच्याकडून, विश्वास आसरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजे पारितोषिकांची खैरात आहे, मात्र गोट्या स्ट्राईकवर खेळणे त्याच्यासाठी गरजेचं आहे. चौकार जर ठोकला असेल तर आनंद आचरेकर आणि अक्षय गुरव उर्फ पांड्या यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मात्र गोट्यासाठी लावलेली सगळी पारितोषिकं निश्चितच थोडेसे गोट्याचे फॅन मायूस असतील. मात्र दुसऱ्या बाजूने 1 चेंडू 4 धावा. सामना ऑन. या चेंडूवर चौकार ठोकेल का, राजकोट बॉयज या संघाला परास्त करेल का, विघ्नेश सेवन संघाचा खेळाडू येणारी वेळ येणारा का ठरवेल. मैदानावर सध्याच्या घडीला किरण मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय, हा आशेचा किरण असेल का, आपण पाहायला मिळतोय किरण. किरणच्या बॅट मधनं सरळच्या दिशेमध्ये एखादा चौकार आला तर सामना विजय होईल. 1 चेंडू 4 धावा. दिवेश गोलंदाजी एंडकडनं शेवटच्या चेंडूवर आक्रमण, मात्र चेंडू एक धाव. राजकोट बॉयज